मंद्रुप ते 13 मैल दरम्यान आलिशान गाडीचा पाठलाग करून 6 जनावरांची गोरक्षकांनी केली सुटका। दोघांवर मंद्रुप पोलिसात गुन्हा दाखल। सांगोला येथून सोलापूरकडे कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या मंद्रुप ते 13 मैल दरम्यान आलिशान गाडीचा पाठलाग करून 6 जनावरांची सुटका करण्यात आली आहे। जनावरांची बेकायदा तस्करी होत असून दिनांक 7 जानेवारी रोजी ते कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळाली होती। मिळालेल्या माहितीवरून पोलिसांच्या मदतीने मंद्रुप येथे सापळा रचण्यात आला होता। पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास एक आलिशान गाडी त्याचा क्रमांक MH23H0707 या गाडीचा संशय आल्याने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने वाहन वेगाने पळवण्यास सुरुवात केली। गाडी वेगात जात असल्याचे लक्षात आल्यानंतर त्याचा पाठलाग सुरू केला। गाडी 13 मैल पुलाच्या खालच्या बाजूने उलट्या दिशेने वेगात जात होता, मात्र समोरून येणाऱ्या वाहनांमुळे अडथळा झाल्याने चालकाने वाहन चालू स्थितीत सोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र कार्यकर्त्यांनी त्याला पकडले। गाडी बाजूला घेऊन पाहणी केली असता आतमध्ये 6 जनावरे निर्दयीपणे कोंबण्यात आलेले दिसून आले। या संदर्भात वाहन चालकाकडे चौकशी केली असता ही जनावरे सांगोला येथील असून ती कत्तल करण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले। या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात बंदीनवाज मुस्ताक अत्तार व खाजाबाई कुरेशी यांच्या विरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। कारवाईत 2,76,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती मंद्रुप पोलिसांकडून बुधवारी पत्रकारांना देण्यात आली आहे। अरे आगे मत वो सुनो जरा शेठी आगे मत मारो गाड़ी ओ रुको जरा शांत रुको। अरे उसके आगे मत जाओ निवांत है वो ट्रॅफिक जाम करायला लावा मी आयतून मला ती ओतून ती गाडी उन्हात मुंगड अच्छी म्हणातो गाडी करायला लगेच आली बघा गाडी आली मंदिर चौकात आली बघा गाडी ए हल्लू मारो का जाता नो ना हल्लू मारो खाली करा ओ मंद्रुप करा मंद्रुपच्या रोडला करा आली रे हो आली बघा गाडी समोरच आहे मंद्रुपच्या रोडला हो करा समोर गाडी आहे बघा हल्लो अरे कंट्रोल नाही होती गाडी हल्लू मारू बोलतो बघा ए फिरवला गाडी ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या YouTube चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा।